वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित सरपंच सभा ग्रामस्थ मंडळ चषक 2026 वर्माजी यांच्याकडून बंटीला जे श्री गणेश वल्लभचे बॅटर आहेत. बंटीसाठी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. आपण सरपंच साहेब या स्पर्धेचे लाडके आयोजक मदनजी मते साहेब यांच्या शुभ हस्ते ते कॅश प्राइज देतोय. अभिनंदन बंटी आणि थँक्यू सो मच वर्माजी. आभार. वळतात आपण या पुढच्या सामन्याकडे. पहिल्या फेरीतील हा पुढचा सामना डोंगराच्या पाड्याचे आदरणीय बजरंगजी डोंगरे साहेब यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्कायर 11 आकाशजी पाटील नामवंत पुरस्कर्ते शिरडोनचे आणि त्यांनीच पॅक केलेला संघ आहे शिरडोन. वावंजेचे आदरणीय धनराजजी पाटील साहेब यांना विनंती मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्वागत आहे. त्यासोबत वावंजेचे वासुदेवजी पाटील साहेब या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सरपंच मदनजी मते साहेब यांचे सासरे बुवा यांचे आगमन झालेलं आहे आणि मामांना विनंती आहे आपण खुशाल दादा 11 श्रीराम विठ्ठल रखुमाई गावदेवी क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तन्मय मात्रे अपकमिंग यंग टॅलेंट आहे. तन्मयला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. त्यासोबत स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आपण बघितलं तर तो सध्या अक्षयच्या सोबतीला अजय लॉंग ऑफ आणि ऑन साइडला मिड विकेट. सध्याचं फील्ड पोझिशन सामन्याला होती सुरुवात. ठीक आपण पाहतोय 10 वाजून 18 मिनिटांनी पहिला बॉल. प्रचंड वेग आहे ऑफ स्टंपचा बाहेरचा आणि बॅटर्स थोडेसा वॉक झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. क्रीजच्या कोपऱ्यातून दुसऱ्या बाजूला कोपऱ्यातच टाकलं विथ द अँगल. थोडासा लांब बॉल बॅटर अक्षय पासून. आदरणीय बजरंग मात्रे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. डोंगराचा पाडा पुन्हा ऑफ स्टंपचा बाहेर फॉलो केलं होतं इकडे बॅटरने, मात्र पडला. नंतर बॉल वळतोय. नवीन चेहरा जो सध्या तरी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय तन्मय. बॉलिंग युनिट जबरदस्त आहे शिरडोनचं. स्कायर 11 मामा वांजे डाव्याचे प्रोप्रायटर आकाशजी पाटील यांनी पॅक केलेला संघ आहे. रिव्हर्सला अटेम्प्ट. इकडे बॉल पडल्यानंतर फार वेगाने जे विकेट किपर आहेत तकदीर त्यांचा हातामध्ये गेलेला आहे. विचार करावा लागेल वेग इतका आहे. अक्रॉस द लाईन गेले होते दुसऱ्यांदा बॅटर अक्षय. दोन्ही पायांचा मधून वेग इतका आहे गोलंदाजाकडे. वेगासोबत जर तुमच्याकडे नियंत्रण असेल तर तुम्ही नो डाऊट बॅटर्सला बॅकफुटला ढकलणार आहात. विनोदजी पाटील सर सध्या आमच्या स्कोररच्या भूमिकेत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आमचा आयुष देखील आहे ऑनलाईन स्कोरर. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. डेरेक हिटला चान्स घेतली आहे मात्र डेरेक हिट झालं मिस आणि पहिली धाव येत असताना स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगराचा पाडासाठी. अक्षय आणि अजयची जोडी पहिली धाव आली आहे. आता अजयला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फिनिश. सुशांत मात्रे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली कॅच. पण अजूनही अंपायर्स काही चर्चा करत आहेत बिकॉज फिल्डरचं असं मत आहे त्यांनी क्लिअर कॅच पकडलेली आहे. मात्र ऑन ग्राउंड अंपायरचं अजूनही आपल्यापर्यंत डिसिजन आला नाहीये. थोडासा वेळ घेतला जाईल बिकॉज फेअर गेमसाठी न्यूट्रल राऊंड फेअर डिसिजन येणं ते देखील गरजेचं असतं. टीव्ही अंपायरची मदत आणि ऑन ग्राउंड अंपायरचा डिसिजन आहे नॉट आउट. चेक करूयात आपण. टीव्ही अंपायर आपले येत आहेत. नामवंत खेळाडू आहेत याच गावचे सुधीर पाटील सर.
बॅटर सेफ, नॉट आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये प्राप्ती लाईव्ह इव्हेंट आपल्याला दाखवतात. खरं तर क्लोज आहे, पण शेवटी तो बॉल येस जमिनीला लागलेला आहे, पण ते फिल्डरला समजलं नसेल. इकडे क्लिअर झालेलं आहे थँक्स टू टीव्ही अंपायर. स्कोर सध्या 2 वरती आहे. धाव एक आय थिंक घेण्यात आलेली या बॉलवरती. बॉल बाकी शेवटचा. वन्स अगेन तन्मय फ्लिक केला. बॉल सध्या वेत आहे आणि तिकडे सीमा पार षटकार. डोंगराचा पाड्याचे उद्योगपती आदरणीय प्रतिष्ठित डोंगरे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये कानपोलीचं आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. या मोठ्या षटकाराने इकडे अक्षय कडून मारलेल्या षटकाराने पहिल्या षटकाचा देखील इकडे खेळ संपलेला आहे. ऍक्शन रिप्ले आता आपल्याला प्राप्तीला दाखवते. हलका स्टेप आउट अँड देन मिनी हेलिकॉप्टर. चांगला फटका डाऊन दी ग्राउंड गेला आणि या 6 धावांनी 8 धावांचं पहिलं षटक बनलं. तन्मयने 5 बॉल पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं बॅटिसला, कारण एकही मोठा फटका त्या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. जी सुरुवात केली होती खास करून पहिल्या 3 बॉलने कडक. निखिल सध्या मेंटॉर आहेत स्कायर 11 शिरडोन बीचा आपण विचार केला तर त्यांच्या मंचावरती देखील उपस्थित आहेत. निखिल पाटील फार कमी वयामध्ये व्यवस्थापक म्हणून ती जागा त्यांना दिलेली आहे स्कायर 11 शिरडोन बी ने. आफ्टर फर्स्ट ओपनिंग पेअर आहे स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगराचा पाडा. ऑन सेट मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. सेकंड पॉवर प्ले. लॉफ करायचा होता बॉल, थोडासा बॅटच्या शोल्डरला चढला मिड ऑफला. मी म्हणेन इकडे ट्राय करायला पाहिजे लॉंग ऑफनेच, हे क्रिकेट सांगतंय, पण मात्र चूक झालेली आहे. कॉर्डिनेट करणं गरजेचं आहे. लॉंग ऑफचा विवेकी आला आणि एक्स्ट्रा कव्हरचा तन्मय मात्रे देखील आला होता. दोघांचं कॉर्डिनेशन झालं नाही आणि त्यामध्ये इकडे जीवनदान मिळतंय अजयला. धावा देखील 2 धावा आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 12 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर आहे, पहिला डाव आहे डोंगराचा पाडाचा अगेन शिरडोन. काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. रिप्लेसमेंट शॉर्ट थर्डच्या फिल्डरला एक्स्ट्रा कव्हरला आणतात. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल आहे, त्यांना प्रमोशन भेटले. पुढचा बॉल संचित पाटील. वेग या गोलंदाजाकडे देखील चांगला. ओहो ऑफसमचा बाहेरचा बॉल, लेट्स अँड टेकन विकेट डाऊन. पहिला धक्का स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगराचा पाडाला. रायगड किल्ला. दुसरं षटक प्रगती पथावर. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 12. विकेट पहिली आली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सेवन फडके इन ऍक्ट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बाउन्सरच होता. ज्या पद्धतीने हा बॉल उसळला होता मागचा जेव्हा विकेट आपल्याला पाहायला मिळाली ती अजयची. अक्षय आता ऑफ स्ट्राईक आहे. 7ला इकडून अटॅक करावा लागेल बिकॉज धावा फक्त 12. पॉवर प्लेचा बॉल बाकी 3. संचित वेग चांगला आहे, ब्लाइंड हुक आहे, पण मात्र बॅटचा फ्लो चांगला. मिडल झाला बॉल आणि निघून गेला लॉंग लेग मधून चौकार.
बाउन्सर आला आणि रेडी होता 7. संचितकडे वेग चांगला आहे, वेगासोबत मागच्या काही बॉलवरती नियंत्रण. हा बाउन्सर मात्र चांगल्या पद्धतीने पिक केलाय. नवीन येणाऱ्या बॅटर समोर ऑप्शन तर 2 चांगले असतात, यॉर्कर आणि बाउन्सर. त्यामधला बाउन्सर निवडला संचितने, त्यावरती चौकार. ऑन साइडला आता पुल केलाय, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोफ, 4 रन्स. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय आमचे डोनेशन आलेलं आहे. आम्ही ग्रामस्थ मंडळ व सरपंच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच आमचे अगदी आपण पाहतोय विशाल शेठ, तसेच प्रवीण शेठ माळी खेळणे, आमचे प्रभूभाई फडके, तसेच आमचे प्रदीपभाई ढोंगरे आणि बजरंगभाई ढोंगरे, आणि त्यांच्या समेत आपण पाहतो आमचे भीमशेठ फडके डोंगराच्या पाड्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. तसेच ग्रामस्थ मंडळ चषक कानपोलीचे एक यशस्वी आयोजक नुकताच आपण पाहिली, ज्यांची भली मोठी स्पर्धा याच मैदानावरती पार पडली, त्यांचे सुजितभाई पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आमचे अगदी यंग स्टार अर्थातच शैलेश दादा यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. कॅच पकडली होती, मात्र शेवटी बॉडीचा बॅलन्स जात होता आणि त्या कारणास्तव इकडे आतमध्ये बॉलला फेकून तर दिले. ऑनग्राउंड अंपायरने सांगितले टीव्ही अंपायरला, तुम्हाला चेक करायचे पुन्हा एकदा बाउंड्री तिकडे सेव्ह करण्यात आलंय की नाही आलं. सुयोग पाटील व्यवस्थित उभा होता. शेवटी फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं की बॉल चाललाय, पण शेवटी पुन्हा एकदा आपल्याला समजलं बॉल कॅच होऊ शकते. ती कॅच सुयोगने पकडलेली आहे, नंतर बॉलला फेकलेलं आहे, पण ते कुठे कधी उभं राहून हा जो पाय तो बाउंड्री रूफ चेक करण्यात येईल टीव्ही अंपायरकडून. सिग्नल काय असेल? टीव्ही अंपायर आमचे सुधीर पाटील सर आहेत. वॉर रूममध्ये त्यांचे आगमन आपल्याला पाहायला मिळेल. आकाशने नुकताच उल्लेख केला कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत सरांचा, जे खरं तर आकाश आपण पाहतोय सध्याची आपल्याला नॅशनल कमिटी पाहायला मिळते. टेनिस बॉल फेडरेशन ऑल इंडिया प्रेसिडेंट कप येत्या 31 मार्च पासून तर 5 एप्रिलला आपल्याला दादोजी कोंडदेव ठाणेच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. स्टेट वाईज टीम आहेत आणि महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्या फक्त राज्याच्या 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि मिस्टर उदय सामंत देखील वर्किंग प्रेसिडेंट आहेत त्याच आपल्या कमिटीचे. 7 धावा मिळतील इकडे. एकच ना अंपायर? एकच. ओके. ॲक्शन रिप्ले आपल्याला दाखवला जातोय प्राप्ती लाईव्ह या वाहिनीवरती. जो बाउंड्री रोफ आहे आणि सुयोगची नजर कॅच पकडल्याबरोबर खाली गेली, अन्यथा तिकडे येस काही धावा आणि भेटल्या असत्या. विलास शेठ गोंदली बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा त्यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे या मंचावरती आपलं स्वागत आहे. तसेच प्रवीण शेठ माले आपण देखील यायचं मंचावरती या. 2 षटकांचा खेळ संपला. थर्ड ओव्हर आहे. सुयोग पाटील 7 ऑन स्ट्राइक. खोलात बॉल, बॉलर्स बॅक, मिड ऑनला चेस केलं बॉलने. लॉंगचा फील्डर वेगाने आला, थोडासा वेळ त्याने घेतला, डबलला चान्स. 2 धावा. फार वेगाने 7 आणि जो बॅटर आपल्याला पाहायला मिळतो अक्षय कडू भरपूर ऍक्टिव्ह आहेत. जशी मिसफील्ड तिकडे लॉंगचा फील्डर कडून झाली, डबलला दोघे धावले. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 23-50. आपण चांगला मॅचेस पहिल्या नाईट पासून या मैदानावरती बघितलेला आहे आणि तो प्रयत्न डोंगराचा पाडा करणार आहे. 50 धावा कोणत्याही परिस्थितीत तेही लावण्याचा प्रयत्न या स्कोर कार्ड वरती करतील. खेचायला गेले होते, हलकी अपील शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा डीप मधला कव्हरचा फील्डर करत होता, मात्र त्यामध्ये बॉलर थोडासा इंटरेस्टेड आपल्याला दिसला नाही. हलका बॉल आत आला आणि तो थेट निघून गेलेला विकेट कीपरकडे. दुसरा डॉट येतोय. लॉंग ऑन सोबत मिड विकेट, डीप स्क्वेअर थोडंसं बॅकवर्ड आहे एक्झॅक्ट कॉम्बॉक्सच्या बाजूला. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कोरला ठेवून डीप मध्ये कव्हर ठेवला. पॉईंटचं थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. पुढचा बॉल सुयोग पाटील 7 फडकेसाठी उडवायचा होता. टॉप एज एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर थोडासा लेट स्टार्ट घेतलाय, कॅच पर्यंत पोहोचला होता, मात्र आता कॅच ड्रॉप झाली आहे. सोपी कॅच असंच म्हणता येईल, पण जो स्टार्ट घेतला नाही त्यामुळे थोडेसे लेट आले कॅच पर्यंत आणि शेवटी पोहोचले होते. बॉल हातात पडला म्हणजे कॅच सुशांतची होती, ड्रॉप झाली आहे.
एक आले धाव. टोटल स्कोर 24. 24 धावा. 3 बॉल आणि या षटकातील बाकी आहेत. नक्कीच आमचे अल्पेशजी गोंधली साहेब आणि त्यांच्या समेत चेतनभाई पाटील, अल्पेशजी भोईर साहेब आणि चेतन पाटील यांचं इथं आगमन झाले. त्यांना विनंती या मंचावरती हॅट्रिक षटकारासाठी आपण पाहतो आमचे बारक्या विशाल पाटील यांच्याकडून 1500 रुपये आहेत. उंच गेला होता, मात्र खाली आल्यानंतर तो तकदीरच्या हातात होता. चांगली कॅच. 24 ला दुसरी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र आलेलं. हॅमर केला, बॉल चालला मागे, लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती. डबलला चान्स थोडी कठीण असेल आणि त्यामुळे बॅटर्सने बघितल्यानंतर थांबलेले दोघेही. भीमशेठ पाटील आणि भीमशेट फडके, बारकेशेठ पाटील कानपोली यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 लगेच जीपे केले जाणार आहेत. आणि प्रतीक्षेठ डोंगरे यांच्याकडून देखील 1000, म्हणजे टोटल 3003 लागोपाठच्या षटकारांसाठी डोंगराच्या पाड्याच्या बॅटर्सला. लास्ट बॉल उडवल्या, बॉल हवेत आणि फार लांब, थेट सीमा पार षटकार. परिस्थिती पाहता ही धावसंख्या चांगली आहे. वाह, जितू गोंधळे यांचे चिरंजीव सध्या नेट सेशनला आहेत. $31 for 2. 31 ला 2. मागचा षटकार इम्पॅक्टफुल आला, जो बॅटर आपल्याला 7 फडके. लास्ट बॉलवरती 7 यांच्याच बॅटमधून तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. 4th ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तेजस मात्रे. चला आता वेळ जास्त घ्यायचा नाही प्लीज. स्कार 11 शिरडोन. डाऊन दी ग्राउंड दोन्ही फिल्डर आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि डीप कव्हर. पहिला बॉल तेजस मात्रे. एज आहे, थर्ड मॅन पकडलाय बॉल. चौकार तर सेव्ह केला, मात्र 1 धाव नाही सेव्ह करू शकले. 1 धाव आली फार वेगाने. फुल टॉस होता, स्लाइस करायला गेले. प्रभू शेठ फडके यांच्याकडून देखील 1000 आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी टोटल 4000. वाह, 3 मारा 4000 घ्या. भीमशेठ फडके, प्रतीक शेठ पाटील, प्रतीक शेठ डोंगरे, बारक्या शेठ पाटील आणि भीमशेठ फडके आणि विशाल शेठ पाटील. 32 for 2. 4th ओव्हर आहे. तेजस मात्र स्ट्रायकिंग एंडला वेल सेट बॅटर. 7 थोडासा खाली ऑन साइडला खेचायला गेले. 7
आणि इकडून थेट बॅटिंग साईडने व्हाईटसाठी अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. या लवकर टीव्ही अंपायर. सुधीर भाऊ कुठे गेले? आहेत आहेत. त्यांना थारा नाही दिला या इनिंगला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कमी गती, पिक केलाय, लॉफ्ट केलाय आणि बॉलला काव फेसचा बाहेर फेकलाय. सेव्हनच्या बॅट मधून आणखी एक सिक्सर. आणखी एक जबरदस्त फटका आला आणि अवघ्या 9 बॉलमध्ये 24 धावा आतापर्यंत सेवन यांच्या बॅटमधून या डावामध्ये. स्टार्ट भेटला नव्हता. 3rd नंबरवरती आलेत आणि सुसाट सुटलेलं. 38 वरती स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगराच्या पाण्याचा धाव फलक. पुन्हा उचलायचा होता, पिक करायला गेले मात्र बॉल थोडासा बॅटचा हात लागला. कार्पेटने डीप मध्ये गेलाय. डबलला चान्स. विवेक चांगलं क्षेत्ररक्षण. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर तिकडे चुकी झाली असती तर दोन्ही बॅटर्सने डबलसाठी स्टार्ट घेतला होता, चान्स घेतली असती. फिल्डिंग चांगली. एका धावेने स्कोर सध्या 39. 39 बॉल बाकी त्या षटकातील अजूनही 2. 39 for 2. 2 to go. 4थं षटक. एज आहे बॉल स्टम्पच्या अगदी बाजूला. रॉंग हँड. राईट आहे तकदीर. लेफ्ट हँडने तरी देखील थ्रो करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मात्र रॅकेट देखील मिस झालाय. 7 पोहोचलाय. धाव 1 आली. सिंगल सोबत 40 धावा. 50च्या पुढे गेल्यानंतर इकडे 50 धावा चेस करणं सेकंड इनिंग मध्ये भरपूर कठीण आहे. आतापर्यंतचा या स्पर्धेमधला जो काही इतिहास आहे, स्कोर कार्ड आहे, तो सांगतोय. लास्ट बॉल. 7 वन्स अगेन स्ट्रायकिंग एंडला. तेजस हे षटक आतापर्यंत 9 धावांचं राहिलंय. तर एक षटकार आलं असलं तरी तितकं मोठं बनवता आलं नाही. फुल टॉस मिरकावलाय. हवेत आहे बॉल. डीप स्क्वेअर लेगचा फील्डर जज करतोय आणि पकडले त्याने कॅच. विकेट डाऊन. फलंदाज बाद.
40 for 3. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती मयुरेश. स्ट्रायकिंग एंडला जेडी. पडल्यानंतर साऊंड आला. आउटसाइड एज आहे. मागे पकडले कॅच. 1 विकेट. 40 ला 4. ला आपल्याला चौथी विकेट जरूर पाहायला मिळते. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. फिनिशिंग टच पाहिजे. ज्या काही 4 ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत इकडून त्या धावा चांगल्या बनण्यासाठी इकडून 10-12 जमवाव्या लागणार आहेत डोंगराच्या पाडाला. नवीन बॅटर रोहित. अक्रॉस द लाईन गेले. पायावरती आदळला. शॉट थर्डला. 1 धाव आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 41. 41 धावा धावफलकावरती. 4 बॉल आणि बाकी आहेत. या टीमकडे बरेचसे बॉलिंग ऑप्शन आहेत. स्कायर 11 शेडहोनला आपण पाहतात. आकाश पाटील नामवंत पुरस्कार आहेत. या संघाचे ते मेंबर देखील होते. शेडहोन गावासाठी देखील ॲज अ क्रिकेटर त्यांना आपण सर्वांनी बघितलं आणि मागच्या 2-3 वर्षांमध्ये स्कायर 11 वहाळला तुम्ही बघितलं असेल. बऱ्याचशा ग्रामीणच्या टीम्सला ते पॅक करत आलेले आहेत. हा तर त्यांच्या गावचा संघ आहे आणि लास्ट इयर व्यवसायामध्ये देखील उतरलेले आहेत. मामा भांजे ढाबा जो अगदी तळोजे खोणी रोड पलावा गेट नंबर 3च्या अगदी बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो. बॉलर्स बॅक. पकडल्या फॉलोथ्रोमध्ये बॉलरने. धाव मिळणार नाही. डॉट आला. हे डॉट बॉल टोचणार आहेत. 7ला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्त्व किती होतं. त्याची विकेट जे 4th ओव्हरच्या लास्ट बॉलवरती गेली. अन्यथा इकडे काही चान्स होत्या. मोठे फटके येऊ शकत होते. असं नाही की या बॅटर्सला देखील ती क्षमता त्यांच्याकडे देखील आहे. मात्र सेट बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये असणं ते फायदेशीर असतं. मात्र डाऊन दी ग्राउंड या वेळेला आलाय रोहितचा चौकार. आज काय स्पेशल आणि 4 धावांनी स्कोर सध्या 45. त्याचा जर्सी नंबर देखील 45. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऑन दी राईट्स गेलेत. साइड स्क्रीन वरती बॉल. 6 धावा. फोर. हवेत खेळलेत. विकेट आली आहे. लास्ट बॉलवरती डाव पहिला संपला जो स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगराचा पाडाचा होता आणि धावा संख्या त्यांनी बनवली ती 51. 51 धावा धावाफलकावरती लागलेल्या आहेत आणि 52 धावा 52चं टार्गेट आहे स्कायर 11 शेडोन संघासमोर. या आपण जाऊयात नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. न्यूज अशी आहे की पेंढरने टॉस जिंकलाय. ते प्रथम फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी पेटला. आपण वळूया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने.
येस, धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तकदीर आणि सुयोग पाहायला मिळतील. स्कायरायलन शिरडोन बी, आकाश शेठ पाटील शिरडोनचे, मामा पंजा ढाप्याचे नक्कीच ते आपण पाहतोय की पुरस्कर्ते आहेत, ओनर आहेत. आणि अनेक साऱ्या संघांना आज आपण नक्कीच इव्हिनिंग सेशनला एक संघ खेळताना पाहिला, तो म्हणजेच तुर्भे बी. त्या संघाला देखील त्यांनी पुरस्कृत केलं होतं आणि सातत्यानं करतात. लॉंग ऑफला फटका खेळलाय, फिल्डर आहे तिकडे, कार्पेटच्या आधार बॉल आणि फिल्डिंग देखील तेवढी चांगली शेवण फटकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅटिंग त्यानं लाजवाब केली, आता फिल्डिंग करत असताना आपण पाहतो की तेवढेच चांगले इफर्ट देखील पाहायला मिळतात. पहिला आपचा खेळ ज्यामध्ये आपण पाहिलं की अगदी जो टार्गेट ठेवलं त्यामधून आता टार्गेट वाचलं. येणारे 28 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेनं गॅप शोधली आहे, फिल्डर पासून फार दूर आहे बॉल. बॉलला अडवणं एवढं सोपं नाही आहे. शेवटचा आपण पाहिला प्रयत्न होता बट पोहोचणं अशक्य झालं आणि बॉल जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. मिड विकेटला 4 रन. आणि त्यामध्ये आपण तेच पाहतो अक्षरशः. टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर 7 पाहायला मिळते. यावेळेला 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. तेजसला आणलंय पहिल्या षटकासाठी आणि बॉलिंग मार्फत तेजस तयार आहे. ओ स्लोवर ओव्हरआर्म ॲक्शननं बॉलला रिलीज केलाय. यावेळेला सॉफ्ट हँडनं खेळलं, कारण त्यांना माहिती होतं की या बॉलवरती जर आघात करायला गेलो कदाचित त्रिफला देखील उद्ध्वस्त झाल्या असत्या. त्यामुळे बचावात्मक भूमिका साकारली बॅटिंग करत असताना फलंदाज सुयोगनं. तकदीर मैदानाच्या मध्ये नॉन स्ट्राईक एंडकडून आता स्ट्राईक एंडकडे. चांगला फलंदाज आहे सुयोग. सुयोग म्हटलं तर मग अगदी एक चांगला बॅटर तेवढाच चांगला बॉलर देखील राहिला आहे टीमचा. स्ट्राईक एंडला तो स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. यावेळेला तकदीरला संधी मिळते. 2 मध्ये 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून बॅटच्या सह्यानं आल्यात. आपटी बार गुडलाईनचा स्पॉट टिचून मारा. टप्प्यावरती नियंत्रण आणि वेग आणि उचल या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम पाहायला मिळाला या बॉलमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. गतीनं बीट करायचा प्रयत्न, कधी टप्पा चेंज केला जातोय. अशा प्रकारच्या चेंजेस पाहायला मिळतात आपल्याला मॅचमध्ये. टीमची धावसंख्या टोटलला आपल्याला 8 धावा पाहायला मिळतात. 25ला 44 धावा जिंकण्यासाठी आव्हानात्मक धावसंख्या. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज राहील. आता समोर फलंदाज तयार आहे. ओ यावेळेला स्लोवर ओव्हरआर्म ॲक्शन, लेग स्विंग, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, हुशार गतीनं बॉलिंग आणि पाहायला मिळेल आपल्याला. पहा हा एक चतुर चालक गोलंदाज राहिला टीम श्रीराम अँड VRCC डोंगराचा पाडा टीमचा. कारण आज आपण जर पाहिलं तर नक्कीच या गोलंदाजीने इम्प्रेस केलं सगळ्यांना. तेजसची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक बॉलमध्ये चेंज ऑफ पेस होता. प्रत्येक बॉलमध्ये आपण व्हेरिएशन बघितलं. धावा फक्त 8 खर्च केल्यात आणि धावा बनवत असताना आपण पाहिलं शिडोननं 8 बनवले असता. आता येणाऱ्या 25 त्यानंतरच्या अगदी आपण पाहतो 24 बॉलमध्ये प्रतीकजी ढोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन प्रतीकजी ढोंगरे यांना की आपण या आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. तर यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती एक युवा उद्योजक आदरणीय श्री प्रतीक डोंगरे यांचा आपण सन्मान करतोय. आणि ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी 15,000 रुपयाचं सहकार्य केलेले आर्थिक सहाय्य त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. गावदेवी आदित्य लिओन कानपोली व संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. यानंतर बजरंग ढोंगरे डोंगऱ्याचा पाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री बजरंग ढोंगरे यांना विनंती करून आपण या आणि या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करा. या स्पर्धेचे जनक आणि गावदेवी आदित्य लिओन या संघाचे पुरस्कर्ते म्हणून ज्यांची नेहमी ख्याती राहिली असे कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच मदनजी मते यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. यानंतर भीमशेठ फडके आदरणीय श्री भीमशेठ फडके विनंती करेन या आपण भीमशेठ फडकेजी मॅन फ्रॉम डोंगराचा पाडा करूया आपण सन्मान.
आणि ग्रुप फोटो त्यांना काढायचा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या सहकार्यांना ते इन्व्हाइट करत आहेत फोटो सेशन या ठिकाणी होत असताना. भीमशेठ फडके एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व डोंगराच्या पाडाचे. त्यानंतर वासुदेव पाटील, विशाल पाटील डोंगरेपाडा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी पण या स्टेजवरती या आपण. विशाल पाटील दरम्यान उद्योजक प्रत्येकजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मदनजी मते आहेत, बजरंग डोंगरे, भीमशेठ फडके, वासुदेव पाटील सगळेजण ग्रुप फोटो या ठिकाणी काढत असताना प्रतीक डोंगरे जे उदयजी सामंत यांचे निकटवर्तीय ज्यांनी 15,000 रुपयाची देणगी या मंडळाला दिली आहे त्याबद्दल त्यांचं पुनश्च आभार व्यक्त करूया. यानंतर सुनीत पाटील कानपोलीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आदरणीय श्री सुनीत पाटील. सुजित पाटील या आपण. शैलेश पाटील नको म्हणतायत. त्यानंतर सुरेश पाटील तोंडरे गावचे या तोंडरे गावचे आदरणीय श्री सुरेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण हा सन्मान या ठिकाणी कव्हर करूया. मॅच सुरू आहे. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त आम्ही करतोय कारण काही मान्यवर यांचा सन्मान देखील या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि संस्कृतीचं जतन करत असताना गावदेवी आदित्य इलेव्हन क्रिकेट संघ कानपोली येणाऱ्या तमाम लाडके मान्यवरांचं त्याचबरोबर प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत करत आहे. या बारक्या पाटील कानपोली क्या बात आहे. ज्या बारक्या पाटील यांनी माहोल बनवलंय खरं तर व्यासपीठावर ते बारक्या पाटील मात्र नकार देत आहेत, थांब देत आहेत. तर पेंढरचे आदरणीय श्री लखनजी या आपण. पेंढर संघ खेळणार यानंतर आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी वावंजी गावचे वासुदेव पाटील. तर वासुदेव पाटील यांना आपण करूया सन्मानित. लखन जे आहेत त्या ठिकाणी आपण बघतात पेंढरचे एक यशस्वी उद्योजक. आपण करूया हा विशेष सन्मान. इक्वेशन काय आकाश जरा इक्वेशन सांगून टाक. 12 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पाठला करायचा आणि आता इथून जर विचार केला तर 18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. टोटलला 11 आहेत. 18 चेंडू 41 धावा. समीकरण थोडं महाग बनत चाललंय कारण वारंवार विकेट पडल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये तेजस मधल्या फळीमध्ये जरूर फलंदाजी करण्यासाठी आलाय. मोठी जबाबदारी असणार आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं जरूर वाहून न्यावं लागेल कारण संघ अडचणीमध्ये सापडला. विकेट पडला 2 आणि 2 विकेटच्या नुकसानीसह मैदानामध्ये बॅटिंग होती. 11 धावा धावफलकावरती आहेत. विवेक आणि तेजस आता बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट. विवेक 100च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट घ्या, थोडं जलद गतीनं घ्या कारण वेळ कमी आपल्याकडे. मॅचकडे आपण जरूर कॉन्सन्ट्रेशन करूया. 18 बॉलला 41 धावांची गरज असेल. सामना सुरूचा इशारा पंचांचा. शेवन फडके ओव्हर क्रमांक 2. पॉवर प्ले 2 ला बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर क्रमांक 3 पॉवर प्ले नाही आहे त्यामुळे आपण पाहतो गोलंदाजी करण्याची जी जबाबदारी आहे. त्यामुळे सर्कलमध्ये जे खेळाडू आहेत ते आता यार्ड सर्कलच्या अगदी बाहेर पाहायला मिळतील. 5 खेळाडूंचं आपण फक्त रेस्ट्रिक्शन हटवलं गेलं आहे आणि त्यात अगदी आपल्या 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतात. एक पॉईंटमध्ये जो खेळाडू होता त्याला एक्स्ट्रा कव्हरला काढला आहे. त्यानंतर मिड ऑफमधला फिल्डर देखील लॉंग ऑफला घेतलेला आहे. मिड ऑन देखील बाहेर आहे आणि काऊ कॉर्नरला फिल्डर, मिड विकेटला एक फिल्डर आहे. समोरच्या दिशेने खेळलेत कडू आहेत तिकडे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. थ्रो देखील तेवढाच चांगल्या गतीनं. 1 रन एकापेक्षा आणखीन काहीच नाही आहे. थोडंसं दडपण पाहायला मिळतं. संघ अडचणीमध्ये आहे यात काही मात्र शंका नाही आहे. संघाची धावसंख्या यावेळेला टीमचा टोटल 12 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 16 चेंडू 40 धावांची गरज. एक मोठा फटका गरजेचा आहे. चान्स घ्यावी लागेल आता इथून टीमला.
कारण मोठ्या फटक्याची गरज आहे अंतर कमी करण्यासाठी. ओ क्लीन बॉल, प्लेड ऑन झालेत. बॅटला एज लागली कदाचित, ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला मिळेल पहा. यस, बॅटला एज आहे, त्यानंतर ऑफस्टिक वाकवली गेली आहे आणि प्लेड ऑनच्या माध्यमातून तेजसचा डाव संपलाय. अजून एक धक्का फलंदाज बाद होतोय. तिसरा धाव फलकावरती 12 आणि 12ला 3 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना इथे स्कायरा 11 शिरढोण बी या संघानं. संघ अडचणीमध्ये सापडला. आता मोठ्या जबाबदारीनं मैदानामध्ये कुणातरी एका फलंदाजाला मिळेल की जरूर ती जिम्मेदारी उचलून घ्यावी लागेल. धाव फलकावरती आपण पाहतोय टोटलला आता 12 धावा आहेत. 15 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. लो फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, कोणती चूक नाही या. जस्ट 1 रन इज देअर. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे आणि धावसंख्या फलक आपण पाहतोय जरूर पुढे आपल्याला सरकताना पाहायला मिळतो. 13 वरती संघ जाऊन पोहोचलाय. थेंबे थेंबे तळे साचे, संत वाहे इंद्रायणी अशी धावसंख्या सध्या तरी जमा करतायत ते. आणि सध्या स्ट्रगल अगदी आपण पाहतोय सुरू आहे बॅटिंगमध्ये. धावा करत असताना टीम स्कायरा 11 शिरढोणचा अडचणीमध्ये सापडलाय संघ. 13ला 3 विकेट, 14 चेंडू, 39 धावांची गरज. एक मोठा फटका किमान या 2 बॉलमध्ये येणं गरजेचं आता, अन्यथा मॅच थोडी जड होऊन जाईल त्यांच्यासाठी. 14ला 39, पुढचा चेंडू, खेळाडू तयार. शेवन यावेळेला फटका छान आहे, गॅप शोधली आहे, जागा बनवली आहे आणि लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमधून आपण पाहतोय या बॉलला बाउंड्रीच्या पलीकडे पाठवलंय. 4 रन. जबरदस्त बॅटिंग. याच प्रकारची फलंदाजी आता कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे. कन्सिस्टंट बॅटिंग झाली तर नक्कीच या सामन्याला जरूर मिळेल की शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच विजयाच्या अगदी मोहरेपर्यंत उमटण्यासाठी जी गोष्ट करायची ते करू शकतील. पण ती कन्सिस्टन्सी मॅटर करते त्या गोष्टीसाठी. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता आता जिंकण्यासाठी, ही गरज भासली आहे. 17ला 3 विकेट आहेत. तेजस 3 मध्ये 5 वरती तो नाबाद खेळतोय आणि स्ट्राईक त्याच्याकडे. शेवनचा सामना करायचा आहे. शेवनचा बॉल, वेगवान बॉल होता, पहा तिकडे अजय तेवढीच चांगली आपण पाहतो विकेट किपिंगची भूमिका साकारतोय. बियॉन्ड द विकेट, कोणती रन नाहीये, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, षटक संपलं. शेवन फडकेचं इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकातून अगदी आपण जर विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना. ते म्हणजेच टीमची धावसंख्या 17. 17ला 3 विकेट, येणारे 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे टीमला जिंकण्यासाठी. इस 17 धावा धावफलकामध्ये 3 गड्यांचा मोबदला आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. मैदानामध्ये स्कायरा 11 शिरढोण अशा अनेक संघांच्या चर्चा राहिल्यात की ज्यावेळेला स्कायरा 11 या नावानं आपण उत्तरतो एक त्या पॅकरशिपसह खेळायची मजा जी आहे ती वेगळी आहे. आणि आपण जर इथून पाहिलं ना, नेरा संघाच्या अजित गवते यांनी ही बाईट आम्हाला नक्कीच दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं आज शिरढोण संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळतो, परंतु अजूनही वेळ गेली नाही आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच जे चान्सेस आहेत त्या 17.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. त्यामुळं एवढं इझी आणि एवढं हार्ड देखील नसणार आहे. मैदानामध्ये फलंदाज आहेत. सुशांतला स्ट्राईक आहे आणि स्ट्राईकवरती तो बॅटिंग करण्यासाठी जरूर पाहायला मिळतोय. अजयला आणलंय ओव्हर क्रमांक 4 मध्ये.
याआधी श्रीराम इलेव्हन डोंगराचा पाडा संघ जेव्हा खेळायचा अजय पहिलं षटक टाकायचा आघाडीचं ते, आणि चांगली गोलंदाजी त्यानं नक्कीच आपण पाहतो की दाखवलेली आहे. आज या संघाचा जर विचार केला तर नक्कीच विशाल गोंधले आमचे खेळण्याचे डोंगराचा पाडा संघाचा सामना ते आवर्जून पाहतात सातत्यानं, आणि त्यांच्याकडून शुभेच्छा देखील आलेत संघासाठी. ओव्हर द विकेट, हा बॉल हवेत, बॉलर्स बॅक, गोलंदाज स्वतः आले. झेल थोडा कठीण होता कारण फार उंच बॉल गेला होता, जजमेंट थोडंसं चुकलं अजयचं, आणि इथे हा बॉल मात्र कॅच करू शकले नाहीयेत. जीवनदान मिळतंय तोपर्यंत एक धाव सिंगलनं धावसंख्या फलकामध्ये बदल, 11ला 34ची आवश्यकता. जरूर इथे मॅच आपण पाहिली तर ही पकडण्याची चान्स आली होती, आणि इथे आपण जर पाहिलं तर इझी वाटला होता हा सामना थोडाफार, परंतु जसा आपण पाहिला अजयकडून कॅच सुटला, आता एक जीवनदान मिळालं आणि जखमी वाघाप्रमाणे मैदानामध्ये सुशांत पाहायला मिळालं. तेजसला स्ट्राईक आलेली आहे, 4 मध्ये 5 त्यानं आतापर्यंत जमा केल्यात, आणि एक इथे पहा हा चेंडू चांगला चेंडू आहे, कोणतीही रन नाही आहे. विवेक आहेत स्ट्राईक एंडला, सुशांत नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजीच्या मार्कवर अजय ढोंगरे. 2 चेंडू 1च धाव खर्च केली आहे आतापर्यंत बॉलिंग करत असताना. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी, 3च्या इकॉनॉमीनं गोलंदाजी सध्या तो करतोय मैदानामध्ये. थांबवलाय, आस्किंग रन रेट वाढत चाललाय आणि याच शॉटची गरज आहे आता. असे फटके हवेत, अपरकट, डिलाइटचा स्ट्रोक बॉल थर्डमॅनच्या दिशेनं, 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकारासाठी. नऊ चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती, 3 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजला गेलाय. 9ला अजूनही आपण पाहतोय बनवायच्या 30. असाच एक सामना मागे देखील पाहिला, परंतु ते समीकरण जड झालं धावा चेस करण्यासाठी, आणि या मैदानावरती धावा चेस करण्यासाठी थोडासा स्ट्रगल केलाय बऱ्याचशा संघांनी. मग 6ला 9 देखील चेस झाल्या नव्हत्या मैदानावरती जय श्रीराम चिंचवली संघाला. ओ या वेळेला पहा आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर आहेत, कोणतीही चुकी नाही आहे, योग्य कॅच, अजयला सफलता, आणि विकेट पडतीये ती म्हणजेच स्कायरा 11 शिडॉन बीची. आठ चेंडू आणि 30 समीकरण असताना आता हा चेंडू आपण पाहतो 1 धाव देऊन जाईल. 7ला 29 धावा आता इथून बनवायच्यात. 23 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक आपण जर विचार केला बॉलवरती स्कोरिंग शॉट हवा आता, त्यापेक्षाही वेगळा पर्याय नाही आहे. जरी 5 षटकार आले तरी सामना जिंकू शकतील, परंतु चौकारांचा जर आपण जरूर समावेश केला. ओ पाठवलाय, हा फटका लाजवाब आहे. प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे, राइटी गॉट इट फ्लाइटी and it is 8 mighty top 8 sixer. साला 23ची आता आवश्यकता आहे. आता ढोकलेला षटकार सुशांतच्या माध्यमातून आपण बघितला आणि सुशांत शांत बसणाऱ्यातला नाही आहे. चांगला खेळाडू आहे. बॅटिंग आपण जर पाहिली या खेळाडूची तर हार्ड हिटर फलंदाज आहे. स्पेशली बॅटिंग अटॅक भरपूर चांगला आहे संघाचा, यात काहीच शंका नाही आहे. परंतु ते नॉन स्ट्राईक हँडला राहतील. साला 23ची आवश्यकता. स्ट्राईक जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी इथे निवड झाली ती म्हणजेच गोलंदाजी करण्यासाठी आता आपण पाहतोय
रोहित डोंगरेवरती जबाबदारी टाकली आहे. 6-23 ची गरज, डेथ ओव्हर आहे, 5 वर 5 फ्रेश बॉलर, त्यामुळे एक नवा चेहरा पाहायला मिळतो यावेळेला डोंगराचा वाडा संघाकडून. आणि गोलंदाजीचं आपण पाहतोय जरूर इथून मोठं इंद्रधनुष्य पेळायचं आता या खेळाडूला, धनुष्य पेलायचं आहे. धावा जर आपण पाहिला तर धावफलकावरती 29, 4 गड्यांचा मोबदला आहे, 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चला स्पीड अप करा, थोडं फास्ट घ्या, थोडं जलद गतीनं घ्या डोंगराचा वाडा संघ, तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. यापुढील होणारा सामना जो आहे तो पपन 11 पेठ आणि VRCC पेंदर या 2 टीममध्ये होणार आहे. दोन्ही संघ देखील आपण तयारीत राहा. ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी अगदी मी म्हणे की खेळाडू कक्षाच्या साईडला येऊन राहिलं तरीही चालेल. मॅचकडे जरूर आपण जाऊयात. सामना पाहण्यासाठी 29 धावा धावफलकावरती, 4 गड्यांचा मोबदला, 6 चेंडू 23 धावांचं आव्हान. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. आणि या एंडने धावा देखील बनल्यात, त्यामुळं आता आपण पाहतोय की हा एक थोडासा इझिएस्ट वे राहील यावेळेला या धावा बनवण्यासाठी टीम स्कायरा 11 शिडन बी कडे. स्ट्राईकला फलंदाज तयार, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रोहित. पहिला बॉल, फटका फसलाय, बॉलर्स बॅक, फिल्डर आहेत, कोणती चुकी नाही आहे. आणि इथे अगदी गोलंदाजानं हा सुंदर झेल पकडलाय आणि विकेट. चेंडू आणि 23 धावांची गरज. आता आलेली विकेट, अर्धी सेना तंबूमध्ये परतल्या. 29ला 5 विकेट आतापर्यंत गमावल्या बॅटिंग करत असताना शिरडोन बी या संघानं. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज, संघ अडचणीमध्ये. एखाद्या संकटमोचक फलंदाजाची गरज आता टीमला, मी म्हणेन की या सामन्यामधून जिंकवण्यासाठी. 29 रन आपण धावफलकावरती बघतोय, 5 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजला गेलाय. सुशांत 3 मध्ये 8चं योगदान. मयुरेश आपण पाहतो, मयुरेशला जिकडे आतापर्यंत नवीन फलंदाज म्हणून तो मैदानामध्ये आलाय, बट लेफ्ट हँड आहे. एक समीकरण पाहायला आवडेल आणि त्याची मजा येणार आहे. या बॉलवरती सिंगल घेतील, सेकंडचा कुठलाही मी म्हणेन की प्रयत्न नाही आहे. स्ट्राईक जी हवी होती ती हवी अखेरकार मिळाली इथून सुशांतला. या आधीच्या ओव्हरच्या अगदी आपण पाहिलं की शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता सुशांतनं. आता इथे प्रत्येक बॉलवरती आक्रमण गरजेचं आहे. 3 षटकार 1 चौकार देखील हा विकल्प आहे त्यांच्याकडे, अन्यथा सगळ्याच बॉलवरती मोठे फटके हवेत. रोमांचक मॅच आहे, थोडीशी मी म्हणेन की जड बाजू पाहायला मिळते यावेळेला बॅटिंग युनिटच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या बॉलिंग युनिटची, डोंगराचा पाडाची. ओ यावेळेला पहिला ठोकलाय. मी आधीच चर्चा केली होती, सुशांत शांत बसणाऱ्यातला नाही आहे आणि सुशांतनं लगावलेला हा टोळे जंग षटकार. वाद आहे, काय फलंदाजी पाहायला मिळते बा. आक्रमण चढवलंय सुशांतला, जशी स्ट्राईक मिळाली त्यानं आपला बॅटचा फेस खोलला. थोडेसे शफल झाले होते, अगदी पूर्ण बॉडीचा वेट पायांपर्यंत आपण पाहिला त्यांनी ट्रान्सफर केला होता आणि आक्रमण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. बॅट्सविंग खूप चांगला आहे खेळाडूचा. बॅटमध्ये ज्यावेळेला बॉल आपण पाहतो की कनेक्शन करतो त्यावेळेला आपल्याला जरूर पाहायला मिळतो की मोठा फटका येतो. अनेक सारे फलंदाज आपण पाहतो ज्यावेळेला बॉलवरती बॅटनं आघात करतात, बॉललाही अगदी आपण पाहिलं की वेदना होतात, वेदनेनं बॉल विव्हळतो, परंतु ज्यावेळेला आक्रमण करतो सुशांत त्यावेळेला बॉललाही गुदगुद्या होतात आणि बॉल सहज हा म्हणता सीमारेषा पार जातो. 3 चेंडू 16चं समीकरण वाचलं. आता यावेळेला थोडंसं दडपण जरूर जाणवतंय गोलंदाजावरती. वाईटचा कॉल पंचांचा, अतिरिक्त 1 धाव, एका धावेनं धावफलक पुढे. टीमच्या टोटलमध्ये थोडासा बदल, संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. तिसऱ्या पंचांची मागणी आहे, यस. आणि हा जो निर्णय आहे तो टेक्निकल टीमकडे सोपवला आहे. वाईटसाठी रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू अच्छा येस, तिसऱ्या पंचांची मागणी आहे, रिव्ह्यू नाही आहे, माफ करा. 3 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. 3 ला 15.
समोरून एक अटॅक फिल्डिंगचा क्रुशल मुमेंटला मॅच इम्पॉर्टंट बॉल यावेळेला फटका मिस टायमिंग आहे फिल्डर आहे चुकी झाली आहे बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 रनसाठी अफलातून चौकार मोमेंट शोधली आहे शिडोननं 4 न समीकरण बदलेल धावसंख्येला आकार 41 वरती शिडोन संघ जाऊन पोहोचलाय येणारे 2 बॉल आणि आता 2 मोठ्या फटक्यांची गरज अर्थातच 11 धावांची आवश्यक आता इथे जर मी म्हणेन की या बॉलवरती मोठा फटका आला तर ऐतिहासिक मॅच मध्ये याही मॅचची नोंद केली जाईल अडचणीमध्ये संघ होता परंतु त्या अडचणीपासून आता संघाला जरूर दूर केलेला आहे आणि आता इथून आपण जर पाहिलं तर विजयाच्या उंबरट्याच्या मधोमध्ये जर कोण उभा असेल ना तर मी म्हणेन की जरूर इथे सुशांत उभा आहे 5/18ची गरज 5/18 त्यानं बनवल्यात 2/11ची गरज कठीण नाहीये त्याच्यासाठी हाफ ट्रॅकर आहे फटका जबरदस्त याही बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषा बाहेर 6 रनसाठी अजून एक दर्जेदार षटकार साठी त्यांना 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील मित्रांनो हा स्पर्धेचा नियम आहे याची आपण नोंद घ्या 1 चेंडू 5 धावा म्हणजे मोठा फटका इथे षटकारच लागावा लागेल अन्यथा वाईटच्या प्रतीक्षेत राहावं लागेल काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ बॅटिंग युनिट मधून सुशांतचं कौतुक केलं पाहिजे ते म्हणतात ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम लढाई नहीं है गलत बात है आज लढाई तो लढलाय लढाई जारी आहे सामना भारी आहे मॅच मध्ये रोमांचक पणा जरूर पाहायला मिळतो शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची गरज आहे पाय रोवून उभा आहे विजयाच्या मधोमध मैदानाच्या आतमध्ये सुशांत आता या शेवटच्या बॉलवरती सुशांतला शांत केलं गेल की इथून सुशांत जवळपास मी म्हणेन की जेवढा प्रेक्षक वर्ग आला डोंगराचा वाड्याचा जेवढे खेळाडू आलेत त्या सगळ्यांना शांत बसवेल हे पाहण्यासाठी मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे क्षमता आहे रोहितमध्ये यात मात्र शंका नाही आहे आणि रोहित चांगला खेळाडू देखील राहिला चला स्पीडअप करा माझा मोमेंटम बिघडवू नका रिदम तोडू नका प्लीज ही नम्रतेची विनंती आहे चला 1 चेंडू आणि 6 धावांची गरज 1 चेंडू 6 धावा जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्गाला आवडेल अशी मॅच प्रेक्षक वर्गाचा काळजाचे ठोके चुकवणारी मॅच शेवटचा 1 बॉल आडव्या बॅटने खेळलेत फिल्डर आहेत आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम यस यावेळेला डोंगराचा पाडा संघानं रिव्ह्यूची मागणी जरूर आहे नो बॉलचा जो चेंडू आहे तो आपण पाहतोय जरूर असा रिव्ह्यू त्यांनी वापरलाय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे यस फेअर बॉल आहे आणि हा सामना विजयी झालेत स्वर्गीय खुशाल दादा 11 VRCC आणि श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा मॅचचा मॅन ऑफ द मॅच टायटल आपण देऊयात नो डाऊट शेवन फडकेला मी इथे इन्व्हाइट करतो की आपण टायटल घेण्यासाठी यायचंय बॅटिंग करत असताना 11 बॉलमध्ये 25 धावा या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात आणि षटक फेकत असताना देखील आपण पाहिलं की लाजवाब षटक आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आम्ही त्याला इन्व्हाइट करतोय अष्टपैलू खेळाडू आहे हार्डलक टीम शिडोन परंतु फाईट बॅक भरपूर चांगला राहिला आणि लढाई चांगली लढली त्याबद्दल नक्कीच तुम्हालाही शुभेच्छा